केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस होता। अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी लालबागच्या गणपतीचंही दर्शन घेतलं। लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शहांनी वांद्रेमधल्या आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देखील भेट दिली। तेव्हा दरवर्षीप्रमाणे अमित शहा हे मुंबईमध्ये आलेले होते। गणपती दर्शनासाठी अमित शहांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे आशिष शेलार या राजकीय नेत्यांच्या गणपतींचं दर्शन घेतलं। त्यानंतर त्यांनी लालबागच्या राजाचंही जाऊन दर्शन घेतलं। यावेळेला अमित शहा यांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। अमित शहा शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। नात रेवती सुळे आणि जावई सदानंद सुळेंचं पवारांनी बाप्पाचं दर्शन घेतलं। लालबागच्या दर्शनानंतर पवारांनी चिंतामणीचं देखील दर्शन घेतलं। शरद पवार लालबाग राजाच्या दर्शनाला एकदा मुख्यमंत्री असताना गेले होते, त्यानंतर ते आज लालबागच्या दर्शनासाठी पोहोचले होते। तेव्हा अनेक वर्षांनंतर शरद पवार हे लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक झालेले पाहायला मिळाले। लालबाग राजाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी चिंचपोकळीच्या चिंतामणीचं देखील दर्शन घेतलं। यावेळेला त्यांची नात रेवती सुळे आणि जावई सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते। शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा असल्याची टीका भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी केली। एकीकडे ज्ञानेश्वर महाराज यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे असं दरेकर म्हणाले। ज्ञानेश्वर महाराज यांनी पवार साहेबांसमोर प्रभू रामचंद्राचा, विठुरायाचा, हिंदुत्वाचा त्या ठिकाणी अपमान केला। त्यावर काही न बोलता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनाला या ठिकाणी जायचं, मला वाटतं हे निवडणुकीच्या दृष्टीनं का होईना, नौटंकी का होईना, लालबागच्या राजानं याला सुबुद्धी दिलेली आहे। परंतु महाराष्ट्रातील जनतेला यांचं हे ढोंगी प्रेम, ह्या ढोंगी श्रद्धा निश्चितच त्या ठिकाणी समजून येतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।